म्हणले धर्माची वंदना का केली श्रीमद भागवताच्या सुरुवातीला? जन्माद्यस्य तोन्वयादितरत चार्थेष विज्ञस्वराट तेने ब्रह्महृदयादिकवये मुह्यन्ति यत्सूरय तेजो वारिमृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तक्वकं सत्यं परं धीमहि। सत्यं परम धीमहि। भागवतकार रचना करतायत भागवताची, परंतु मंगल केलं जातं सुरुवातीला। 3 प्रकारचं मंगल असतं। नमस्कारात्मक मंगल, वस्तु निर्देशात्मक मंगल आणि आशीर्वादात्मक मंगल। परंतु या ठिकाणी नमस्कारात्मक मंगल करताना कोण्या देवी देवताचं वंदन केलं नाही। इथं वस्तु निर्देशात्मक मंगल आहे। वस्तू म्हणजे ती परम कल्याण नाव ब्रह्म नावाची वस्तू आहे। बघा, वंदना कशाची? तर सत्याची, कारण सत्यासारखा धर्म नाही। मग सत्यासारखा कोणता धर्म नाही, तर मग सत्याची वंदना केली। याचं कारण काय? जर असं म्हटले असे श्री गणेशाय नमः, तर गणपतीचे भक्त जे गाणपत्य लोक आहेत त्यांनी म्हटलं असतं हे हा जो भागवत नावाचा ग्रंथ आहे तो फक्त गाणपत्य लोकांचा आहे, म्हणजे गणपतीची आराधना करणारे जे आहेत ना त्यांचाच आहे फक्त। श्री कृष्णाय नमः असं म्हटलं असतं तर कृष्णाचे भक्त म्हणले असते हा फक्त आमचाच ग्रंथ आहे। रामचंद्राय नमः असं म्हणले असते तर रामचंद्र प्रभूचे भक्त जे राम भक्त आहेत ते उठून आले असते, म्हणले हा ग्रंथ फक्त आमचा आहे। कोणत्या देवाचं नाव घ्यावं, त्यांचं नाव घेतल्यानंतर सर्वांना वाटेल हा ग्रंथ आमचा आहे। मग विचार केला, जर धर्माची वंदना केली, सत्याची वंदना केली तर सर्वांना हा ग्रंथ प्रिय होईल, म्हणून सत्याची वंदना केली, कारण सत्यासारखा कोणता दुसरा धर्म नाही। धर्म न दूसर सत्य समाना, 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 धर्म न दूसर सत्य समाना। आगम निगम वेद पुराण बखाना, आगम निगम वेद पुराण बखाना, धर्म न दूसर सत्य समाना, धर्म न दूसर सत्य समाना, धर्म न दूसर सत्य समाना, धर्म न दूसर सत्य समाना। काय धर्माची परिभाषा काय सांगितली? परहित सरिस धर्म नहीं भाई, पर पीड़ा सम नहीं आत्माई, पर पीड़ा सम नहीं। राम सिया राम, सिया राम जय जय राम, राम सिया राम, सिया राम जय जय राम।
धर्माची वंदना केली. धर्म न दूसर सत्य समान, अगम निगम वेद पुराण बकाना. सत्यासारखा दुसरा धर्म नाही हो. म्हणजे सत्य काय आहे? ही संपूर्ण पृथ्वी जर कशामुळे स्थित असेल, कशामुळे स्थिरावलेली असेल, तर ते म्हणजे सत्य आहे, ते म्हणजे धर्म आहे. सत्येन धार्यते पृथ्वी, सत्येन तपते रवी, सत्येन वहति वायुश्च सर्व सत्ये प्रतिष्ठितम. सर्व गोष्टी जर होत असेल तर सत्यामुळं, म्हणून त्या सत्याची वंदना केली, त्या धर्माची वंदना केली. बरं ठीक आहे म्हणले महाराज, आम्हाला कळालं. परंतु या भागवताचा अधिकारी, विषय, संबंध, प्रयोजन म्हणजे अनुबंध चतुष्टय काय? तर या भागवताचा अनुबंध चतुष्टय पुढच्या श्लोकामध्ये सांगितला. धर्म प्रोजित केतवोत परमो निर्मत्सराणां सता, वेद्यं वास्तवमत्र वस्तु शिवदं तापत्रोन्मूलनम्. श्रीमद्भागवते महामुनिकृते किं वा परेश्वर, सद्यो हृद्यवरुध्यते तकृतिभिः शुश्रूषुभिस्तत्क्षणात्. भागवताचा अनुबंध चतुष्टय सांगताना सांगितलं, या भागवताचा अधिकारी कोण? निर्मत्सराणां सता, विशुद्ध अंतकरण असलेला व्यक्ती या श्रीमद भागवताचा अधिकारी आहे. राधे राधे. आणि मी असं म्हणेल, या ठिकाणी बसलेला प्रत्येक श्रोता जो आहे ना, तो निर्मत्सर आहे. आणि श्रोता हा निर्मत्सर असलाच पाहिजे. प्रत्येकानं निर्मत्सर राहावं. मत्सर म्हणजे मत सदृश कोण असती इति समत्सर, म्हणजे माझ्यासारखा दुसरा कोणी नाही. मी खूप मोठा आहे, मी खूप महान आहे, या गोष्टीचा अभिमान होणं, याला मत्सर म्हणायचं. आणि मत्सर केल्यानंतर फार फजिती होती. एकदा नारदजीनं मत्सर केलता, म्हणजे अभिमान झालता नारदजीला, माझ्यासारखा तपस्वी कोणी नाही. शिवमहापुराणामध्ये ही कथा येते, मी सांगत असतो. शिवमहापुराणामध्ये नारदजीला एवढा मत्सर झाला, एवढा अहंकार झाला. नारदजीनं तपश्चर्या केली, तपश्चर्याच्या बळावरती कामाला जिंकलं, क्रोधालाही जिंकलं. कामदेवाला, नारदजीला तपस्या भंग करण्यासाठी त्या कामाला जिंकलं. तपस्या पूर्ण झाली. नारदजी शंकरजी जवळ आले. कोणाजवळ? शंकरजी जवळ. शंकरजीने पाय धुतले, स्वागत केलं, बसवलं नारदजीला. नारदजी म्हणले, शंकरजी तुम्हाला माहिती आहे का मी काय तपस्या करून आलो? वा 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 नारदजी, खूप बढिया, वा तपश्चर्या करून आले. म्हणजे कामालाही जिंकलं, क्रोधालाही जिंकलं, वा क्या बात. परंतु म्हणले, शंकरजी म्हणले, नारदजी तुम्ही काम क्रोध जिंकला, तपस्या पूर्ण झाली, तुमचं स्वागत आहे, परंतु हा मोठेपणा भगवान विष्णू समोर तुम्ही काय करू नका, मिरवू नका. नारदजीला वाटलं शंकरजीनं कामाला भस्म करून टाकलं होतं, परंतु विष्णू समोर गेल्याच्या नंतर शंकरजीचा कमीपणा होईल ना, त्यांनी कामाला जाळून टाकलं, म्हणजे क्रोध आला त्यांना. मग कमीपणा वाटत म्हणून आपल्याला सांगू नका म्हणालेत का काय? नारदजी विष्णू समोर गेले, भगवान विष्णू स्वागत केलं, वा या नारदजी, या बसा बसा. तपश्चर्या केली, वा वा. काम क्रोधाला जिंकलं, म्हणजे तुम्ही तर आमच्या बरोबरच झाले, बसा आपल्या गादीवर, या गादीवर बसा, इथे या जवळ गादीवर बसवलं. नाही देवा नको नको, नाही बसा बसा, राहू द्या देवा. काम क्रोध जिंकला, हो वा. तुमच्यासारखा महात्मा तिन्ही लोकात नाही, चढवून दिलं खूप देवानं. शंकरजीला सुद्धा भेटून आलो म्हणले, हो. शंकरजीने तर कामाला भस्म केलं म्हणले, त्यांना क्रोध आला, पण मी क्रोधाला जिंकलं म्हणले, वा वा. नारदजी म्हणले, भगवान विष्णू म्हणले, ठीक आहे, तुमचा मत्सर आता काढतो म्हणले. भगवान विष्णूचं दर्शन घेऊन नारदजी निघाले. एवढी सुंदर नगरी त्या ठिकाणी निर्माण केली. ही शिवमहापुराणातली कथा आहे बरं का. कोणा माणसानं भागवतामध्ये गवसली नाही, आम्हाला सांगितली नाही. शिवमहापुराण कथा सांगत असताना ही कथा येत असते. सहज आठवलं म्हणून तुम्हाला सांगतोय. राधे राधे. ऐकायची का पुढची कथा तुम्हाला? ऐकायची.
नारदजी दर्शन घेऊन निघाल्याबरोबर काही अंतरावर गेल्याच्या नंतर एवढं सुंदर नगर दिसलं, एवढं सुंदर नगर दिसलं. चला म्हणले, एवढं सुंदर नगर आहे, जाऊन येऊ म्हणले त्या नगरामध्ये. त्या नगरामध्ये गेले नारदजी. त्या राजानं बोलवलं, या म्हणले महाराज. राजाच्या आसनावरती बसवलं नारदजीचं स्वागत करून. राजाच्या आसनावरती जाऊन बसले नारदजी. कोण आहात तुम्ही? म्हणले, मी नारद आहे. म्हणले, तुमच्या तेजावरून आमच्या लक्षातच येऊ लागलं तुम्ही कोणतरी महान तपस्वी आहात. म्हणले, हो मी तपस्वी आहे. काहीतरी विशेष तप केले? म्हणले, हो काम क्रोधाला जिंकले. वा 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 म्हणले, तुमच्यासारखा महात्माच कोण नाही. म्हणले, महाराज तुम्हाला सगळं कळते ना? म्हणले, हो. भूत भविष्य कळत असेल. म्हणले, एवढी तपश्चर्या केल्याच्या नंतर तो राजा म्हणला, आमची एक मुलगी आहे, त्या मुलीचा विवाह कोणासोबत होईल सांगा बरं. त्या मुलीचा हात बघा जरा. ती मुलगी आली. समोर आल्याच्या नंतर नारदजीने त्या मुलीचा हात बघितला. हात बघितल्याच्या नंतर तिच्या हातावरती असं, तिच्या हाताच्या रेषा असं सांगत होत्या की या मुलीसोबत जो लग्न करेन त्रिभुवनामध्ये विजयी राहील. त्याच्यासारखा सुंदर कोणी राहणार नाही, त्याच्यासारखा संपत्तीवान कोणी राहणार नाही, त्याच्यासारखा श्रेष्ठ कोणी राहणार नाही. कोण? जो या मुलीसोबत विवाह करेल. नारदजी म्हणले, या मुलीसोबत तर मीच विवाह करतो. काय गरज होती का? नाही. परंतु नारदजीने विचार केला, या मुलीसोबत विवाह करण्यासाठी दोन गोष्टी लागतील, एक तर संपत्ती, दुसरं रूप स्वरूप. या जटा काढून टाकावं लागतील म्हणले, विना ठेवून द्यावं लागेल म्हणले. बर म्हणले, राजन या मुलीचं स्वयंवर ठेवा आणि स्वयंवरामध्ये ही मुलगी ज्याला माळ घालेल ना त्याच्यासोबत हिचा विवाह करून द्या. ठीक आहे म्हणला राजा. राजानं स्वयंवर ठेवलं. नारदजी भगवान विष्णूकडे गेले. म्हणले, देवा एक मागणं आहे. मागा म्हणले. तुम्ही एवढे तपस्वी लोक, तुम्हाला काय द्यायची गरज आहे? नाही नाही देवा, एक गोष्ट पाहिजे. मी सांगा, तुमच्या समान स्वरूप द्या. म्हणले, दिलं जा. तुमच्या समान सर्व अंगकांती होईल. म्हणले, माझ्या समान तुझी सगळी अंगकांती होईल. झाली. हात पाय पाहिले ते एवढे सुंदर हात पाय दिसायलेत. अधरम मधुरम वदनम मधुरम मधुराधिपते अखिलम मधुरम. सगळं शरीर सुंदर दिसायले. कोणाला? नारदाला. कोणाचं? नारदाचं. परंतु एवढ्या गडबडीमध्ये निघाले तिथून चेहरा पाहायचा विसरला. चेहराच पाहिला नाही. स्वयंवरला मध्ये गेले आणि ज्या लाईनला ती येणारे मुलगी पहिल्या त्याच लाईनला जाऊन बसली. ती मुलगीनं पाहिलं या लाईनीमध्ये हे बसलाय. बाबा त्या लाईनीला सोडून दिलं, दुसऱ्याच लाईनीमध्ये गेली. म्हणले, अरे लक्ष दिलं नसन. मग या लाईनीतून उठून त्या लाईनीमध्ये कोपऱ्याला जाऊन बसली. त्या मुलीनं पाहिलं, अरे हा इकडे पण दिसतो. कोपऱ्याला गेलीच नाही, अलीकडून दुसऱ्या लाईनीमध्ये गेली. शेवटी तिसऱ्या लाईनीमध्ये सुरुवातीला भगवान विष्णू बसलेले होते. ती मुलगी गेली, भगवंताच्या गळ्यामध्ये हार टाकला आणि भगवंतासोबत तिचा विवाह झाला. परंतु भगवंताच्या गळ्यात हार टाकल्याच्या नंतर नारदजीला आला क्रोध. कोणाला आला? नारदाला क्रोध आला. नारदजी क्रोधानं लाल झाले आणि भगवंताला म्हणले, मी तुला श्राप देतो. भगवंत म्हणले, अरे नारदजी तुम्ही तर तपश्चर्या करून आलते, कामावर विजय प्राप्त केलता, आता कस काय क्रोध आला? क्रोधावर विजय प्राप्त केला ना तुम्ही, क्रोध कस काय आला? आणि कामावर विजय मिळालेल्या माणसानं कुठे लग्न करावं का? काय गरज आहे म्हणले लग्न करायचं? तितक्यात नारदजीनं बाजूला असलेल्या त्या पात्रामध्ये आपलं स्वरूप पाहिलं, तोंड पाहिलं तर माकडाचं तोंड. म्हणजे देवा माझी फजिती का केली? एवढी फजिती का केली? नारदजी देवाला श्राप देत आहेत. परंतु नारदजीला जेव्हा पश्चाताप होतोय, नारदजीला लक्षात येते की भगवान शंकरानं जे सांगितलं ते आपण ऐकलं नाही म्हणून आपली फजिती होते. राधे राधे. काय सांगितलं होतं भोले बाबानं? नारदजी मला सांगितलं, माझ्या समोर ह्या गोष्टी सांगितल्या, नवल केलं तुमचं मी, परंतु भगवान विष्णू समोर हे खपून घेतलं जात नाही बरं का, त्यांच्या समोर सांगू नका. म्हणून नारदजीची फजिती झाली, कारण नारदाला अभिमान झालता, माझ्या समान कोणी तपस्वी नाही. मग जो अभिमानी आहे, मत्सरी आहे, ज्याला मत्सर आहे, तो या कथेचा अधिकारी नाही. राधे राधे. निर्मत्सरा नाम सता. अहो म्हणले, आम्ही ही कथा ऐकतो
परंतु या कथेच्या श्रवणानं आम्हाला प्राप्त काय होतं तर म्हणले तापत्रयोन्मूलनम, तिन्ही तापापासून तुमची सुटका होईल. हे या कथेचा महिमा आहे, या कथेचं फल आहे. मग 3 ताप कोणते? आदिदैविक, आदिभौतिक आणि आध्यात्मिक. आदिभौतिक म्हणजे शेजारच्या पाजारच्या पासून होणारे आदिभौतिक. आदिदैविक म्हणजे देवाचा कोप होणं, त्या ठिकाणी दुष्काळ पडणं आदिदैविक, जास्त वर्षा होणं आदिदैविक. आणि आध्यात्मिक म्हणजे ते म्हणजे मानसिक ताप, मन संकल्पाची पापे, मानसिक त्याला म्हणायचं, मानसिक त्रास, टेन्शन. आता लहान लेकराला सुद्धा टेन्शन येते. ते म्हणते मला खूप टेन्शन आहे मम्मी, मला खूप टेन्शन आहे. अरे काय झालं? मला फार होमवर्क दिलाय मॅडम. अच्छा, याला म्हणायचं तिन्ही ताप. या तिन्ही तापापासून सुटका कोण करतं तर हे भागवत कथा श्रवण करण्याचं फल आहे, हे सत्संगाचं फल आहे. आणि तुमच्या भाग्यानं तुम्हाला सत्संग प्राप्त होतो. तुमचं भाग्य, टाळी वाजवा तुमच्या भाग्यासाठी. बहुजन्म समरजितेन सत्संग मंच लभते पुरुषो यदावे, अज्ञानं कृत हेतु मोह मदान्धकारनाशं, तदा यही दयते विवेकः. सर्व काही मिळेल या दुनियाच्या बाजारामध्ये, परंतु सत्संग दुर्लभ आहे. काय काय मिळे? राज मिले, गजवाज मिले, सुख साज मिले, मन वांछित पाय. राज मिले, गजवाज मिले, सुख साज मिले, मन वांछित पाय. मात मिले, पुण्य तात मिले, सुत भ्रात मिले, मन वांछित पाय. लोक मिले, विधी लोक मिले, लोक मिले, विधी लोक मिले, सुर लोक मिले.